आणि चला तर सुरू करूया आजचा आपला हा हास्य दरबार. मंडळी, खानदेशच्या जबाबदार आणि प्रगल्भ गंधर्वावर आपली सगळी जबाबदारी सोपून विनोदाच्या दरबारात बागडायला येत आहेत हास्य लोकातील दोन अतरंगी छोटे गंधर्व, अर्थात अरुण कदम आणि पंढरीनाथ कांबळे. तिघांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. कोण आहे रे तिकडे? प्रॉम्प्टर महाराज. प्रॉम्प्टर महाराज आहे, मग मी कोण आहे? नाही नाही महाराज तुम्ही आहे. सर मी प्रॉम्प्टर आहे, प्रॉम्प्टर. मी तू प्रॉम्प्टर. हा, हा. जर आलंच ना, हा. बरं झालं. हे सगळं करशील ना व्यवस्थित? हो, हो, सर. Prompting देशील ना? हो. पण इकडे काय करत ते होता? वाचत होता स्क्रिप्ट लपायची जागा पण बघितली ना. बरं फालतूगिरी काय करतस? प्रयोग सुरू करायचा आहे. हो हो चल 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 चल. सर 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 हा? पण ते पंढरी सर पण आहे ना नाटकात, ते आले नाही अजून. त्यातलं याला ना मेकअप करायला लय टाइम लागतो रे हो का? वाचायला. त्यातला प्रयोग सुरू करायचा, पब्लिक तिकडे खोलंबलंय. पंढरी, अरे ओ पंढरी, अरे ये ना रे बाबा. अरे आलो आलो. सर सर राणी साहेबांच्या रोल करणाऱ्या मॅडम आल्या, पण पंढरी सर कुठे? हे पंढरी सर आहे. अरे बाप सर, मी तुम्हाला ओळखलं नाही बाप. अरे काय दिसताय तुम्ही, एकदम अद्भुत. मग म्हणून तर त्यांना यो महाराणीचा रोल करायला सांगितलं ना. बरं मरुत, आपण गप्पा काय मारत बसतोय? चला 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 नाटकाला सुरू करूया. बरं अण्णा, तो आपल्या नाटकातला महत्वाचा माणूस आलाय. कोण? प्रोड्युसर? नाही, प्रोड्युसर नाही रे, प्रॉम्प्टर. अरे तो जग्गू प्रॉम्प्टर कुठे दिसत नाहीये. अरे तो जग्गीच्या जग्गी, तो प्रॉम्प्टर हे शामू आयलाय. हा सर सर श्याम श्याम श्याम. मला प्रयोग सुरू करायचा. हो, हो, हो. तिसरी बेत. नाही 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 सर, पण काय आहे ना, मला थोडंसं टेन्शनच आलंय बा. काय माझी पहिली वेळ आहे प्रॉम्प्टिंगची. हे बघ शॅम्पू, श्याम श्याम सर. हा तेच सांगतो. हे बघ, नाटकात आहे ना प्रॉम्प्टर एकदम महत्वाचा हो असतो. का? आणि ज्या नाटकात आम्ही दोघं काम करतो त्यात तर अतिशय महत्वाचं. काय बोलता सर? म्हणजे तू जसं सांगशील तसं आम्ही करणार. त्यामुळे प्रॉम्प्टर एकदम महत्वाचा आहे. एकदम हो हो सर, करतो सर, मी करतो. कसं सगळं तुझ्या लक्षात हो, हो, आलं? हो. कसं करायचं लक्षात हो, हो. आलं? एकदम टेन्शन नाही, हा. व्यवस्थित प्रॉम्प्टिंग करशील ना? हो, हो. हा, मला सांग आता तुझं लक्ष कुठं असायला पाहिजे? स्क्रिप्ट मध्ये. कानपाट फोडून बसायला. आमच्या डोळ्यात डोळ्यात. हा, आमच्या डोळ्यातले ससे असे पलताना दिसले लगेच प्रॉम्प्टिंग करायचं. हो, नाही ना हो, सर. हा, माझे कुठे पाठांतर आहे? आता मी स्क्रिप्ट मधलं वाक्य बघू का तुमच्या डोळ्यातले ससे बघू? आतल्याचं काही करायचं रे म्हातारा. हा आपल्या नाटकाचा यो गोंधळ घालणार आहे. आपण सांभाळून घेऊ त्याला, आपण सांभाळून घेऊ. नवीन आहे, ऍडजस्ट करा बा थोडस. आता बरं ठीक आहे. आम्ही या खिडकी जवळ आयलो हा, हा, हा. का काय समजायचं? काय? आम्ही विसरलो. हो सर, लक्षात ऐका नाही, ठेवतो. हो हो खिडकी जवळ आलो का आम्ही विसरलो. विसरले. पाचकन प्रॉम्प्टिंग सांगून टाकायचं. हो 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 कळलं? हो, करतो सर, मी नीट करतो, एकदम मस्तपणे करतो सर. मी अलर्ट राहून करतो एकदम. Yes, हा, yes, टेन्शन मस्त नका कर, घेऊ मस्त तुम्ही. कर, हा. हा, माझ्यावर विश्वास ठेव. तिसरी सर, थर्ड बेल झाली. पण मस्त करा. आम्ही आता एंट्रीला जातो. हो. तू ऑल द बेस्ट ना तुला. एकदम मस्त कर, मस्त कर. Yes, sir. काय सर? माझं पहिलं वाक्य काय रे? थांबा, स्क्रिप्ट मध्ये पाहतो. अरे यार, तू आता स्क्रिप्ट बघतोय. अरे हा आत्ता स्क्रिप्ट बघतोय यार. अरे प्रॉम्प्टरला सगळं नाटक पाठ पाहिजे यार. सगळी वाक्य पाठ पाहिजे. याला काय अर्थ आहे तू? करतो सर. तुला खोळ घालणार आहेस यार. नाही सर, पहिली वेळ आहे. चांद आहे. नीट लक्ष दे. हो हो सर. त्याच्याला यो वासरा चुकतो ना, आपण दिसतो. आपण ऍडजस्ट करू, adjust करू. सुस्वागतम. सुस्वागतम. नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत पंढरीनाथ कांबळे आणि अरुण कदम लिखित दिग्दर्शित दोन अंकी नाटक माणूस पाहिलेला सूर्य. महाराणी आलात? महाराणी, खिडकी जवळ जाण्याची मला आता खास गरज आहे. महाराज आल्यालाच खिडकीजवळ चाललाय. आज मज्जा येणार आहे बो एका माणसाची. खूपच
ससे पलतायत. आज आम्हाला ससे बघायचे डोल्यातले. आमच्या डोल्याने आम्हाला ससे पलताना बघायचे. कित्येक दिवस झालेत आम्ही या खिडकीतून राज्यातले ससे पलताना बघितलेलेच नाही आहेत. हो महाराज. महाराज मी पण आले खिडकीजवळ. मला एकटीला तिकडे राहावेच ना. मला पण ससे बघायचे आहेत खिडकीतनं. महाराणी ओ तुम्ही पण आलात. बोला 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 बोला. अहो काय बोलू, पहिल्या डायलॉगलाच तुम्ही खिडकीच्या वर आले आणि राज्यातले ससे बघायचे हा डायलॉग कुठे दिसतच नाही. तनबाई ना कुठे आहे तो डायलॉग? अरे वसाड्याचे आमचं ऐक तू. आमचं असतं ते. ते आमचं राज्य असतं. ससे लयच पलताय. पायात पाय अडकून पडताय. ये पारे कर्या. अरे अडव त्या सस्यांना आणि सांग कुठं जायचंय त्यांना सांग. महाराणी कदाचित राज्यावर आले. महाराणी आधीचे दोन ससे आधीचे दोन ससे. महाराणी कदाचित राज्यावर आलेलं संकट निवडण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीये. लढाई करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय आपल्याकडे उरला नाहीये. सगळे आवरे एका दम्यात बोललास. आवरे मोठं वाक्य मी बोलेन. सरे मग इकडेच येऊन तू सगळी वाक्य बोल. हळू बोला हळू बोला हळू बोला. अरे बाबा तू फक्त महाबोल, त्यांना बरोबर कळेल. महाराणी फक्त टच दे रे, टच दे. महाराणी कदाचित राज्यावर संकट आले आहे. निवडणूक करायलाच पाहिजे. जाम भारी मजा येईल बा. नाही ना हो, हे काय वाक्य आहे का हो? काही अर्थाचं नाही याला. तुम्हाला निवडणूक नाही लढाई लढायची आहे. आम्हाला लढाई करावी लागेल. वा वा महाराज, सगळ्या वाक्यांचा एकदम सारांश बोललात. ते एक बरं केलं तुम्ही. राणी आता तुमची बारी आहे, तुमची बारी आहे. महाराज महाराज तुम्ही बाय नाही माझी नक्कल करतोय. महाराज महाराज तुम्ही गेलात तर माझ्या कसं होणार. आता महाराजांचे वाक्य यस. नाही राणी सरकार, नाही राणी सरकार. तुमच्या केसाला तुमच्या केसाला तेल लावून आम्ही मसाज करू. हो नाही ना हो, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही असं वाक्य आहे. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. आम्हाला या तलवारीची शपथ. आम्हाला या तलवारीची शपथ. आता राणी सरकारांचे वाक्य. महाराज असं बोलू नका तुम्ही ज्या लढाईला. महाराज असं तुम्ही बोलू नका जा लढाईला. या बात. आता तुम्ही तलवार उपसाने बोला मी लढाईला तयार आहे. मी लढाईला तयार आहे. ज्या तुम्ही मागच्या वेळेला लढायला गेलेलात त्यावेळी मी 7 महिन्यांची बाळंत होते. जा तुम्ही जा. मागच्या वेळी तुम्ही लढायला गेला होता तेव्हा मी 7 महिन्याची बाळंत होते. अरण्या मला वाटतं हे वाक्य माझं असायला पाहिजे ना. हे वाक्य अरे चुकीचं झाले. माझं असायला फारच पाहिजे. गोंधळ झाले. Actually, आपण ह्या मगाचं- नाटकात असं वाक्य आपण लिहिलंच नाही. माझी वाक्य माझ्याकडे येतात, माझी वाक्य तुझ्याकडे जात आहेत. असा काहीतरी गोंधळ होतो. अरे मला काही बापरे, कळत काय नाही. झालं? आता काय करायचं? prompter नं नीट- महाराजांच्या विजय असो. अरे या माणसाला आम्ही राज्यात कधी पाहिलेलंच नाहीये किंवा या नाटकात सुद्धा पाहिलेलं नाहीये. डायरेक्ट तुम्ही कसं काय आत आलात? बरं एवढं तातडीने आलात असेल तर निरोप धाडा. नवीन दूत आहे मी. खाजगीत या जरा. अहो तुम्ही एकमेकांची वाक्य बोलतायत. राणी सरकारांची वाक्य तुम्ही बोलतायत आणि तुम्ही महाराजांची वाक्य बोलतायत ना. अरे बापरे हा मोठा गोंधळ झाला. अरे आता रे काय करायचंय? ऐका मी करतो नीट प्रॉम्प्टिंग करतो. नीट कर आता, हो, नीट करा, हो, हा. पण तुम्ही पण थोडासा ध्यान द्या ना हो. अरे तू आम्हाला नको शिकवू. तू प्रॉम्प्टिंग कर, तुझं काम आहे ते कर. आम्ही आमचं काम करू. चला 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 चला. आता महाराणींचे वाक्य आहे. महाराज आपल्या वंशाच्या प्रतिष्ठेसाठी तरी तुम्हाला हे युद्ध जिंकायलाच हवं. महाराज आपल्या वंशाच्या विष्ठेसाठी तरी आपल्या प्रतिष्ठेसाठी नाही हो, प्रतिष्ठेसाठी ना. महाराज आपल्या वंशाच्या प्रतिष्ठेसाठी तरी हे युद्ध आपल्याला जिंकायलाच हवं. ठीक आहे महाराणी
ठीक आहे हे माझा येणार आहे हो तुमचंच नाव. अरे बाप. ठीक आहे महाराणी. आता तुम्हाला एक रहस्य सांगतो. आता तुम्हाला एक रहस्य सांगतो. महाराणी, महाराणी, मी एकदा जंगलात गेलो होतो. मी एकदा जंगलात गेलो होतो. मी एकदा जंगलात गेलो होतो. बरं, मी एकदा जंगलात गेलो हॅलो, हा होतो. बोल. अगं हॅलो, हा बोल. हा हॅलो बोल. अगं करतो ना रिचार्ज. अगं करतो ना रिचार्ज. हा पिठाचा डबा पण पाठवतो. बहुतेक हे वाक्य माझं असणार. हा हा पिठाचा डबा पण पाठवतो. काय ऐकू येते? अरे काय होतंय? अरे हे बापरे. नका बोलू. अरे तुम्ही नका बोलू. अरे गुच्चूपटा. अरे तुम्ही गप्पटा. एकदम चूप. एकदम चूप. अरे नका ना रे. अरे नका ना रे. अरे तुम्ही काय येडे बिडे का रे? अरे तुम्ही काय येडे? अरे कानफार फोडू काय? एडे बिडे. अरे आम्ही आमच्या नाटकात अशी कधी वाक्य लिहिलीच नाही. एडे बिडे. एडे. अरे आमची सगळी अलंकारिक वाक्य असतात. एडे बिडे आम्ही असं लिहूच शकत नाही. हा, असं लिहू शकत नाही म्हणे. आधी पण मी जे सांगत होतो ना ते नीट ऐकायचं आणि मग बोलायचं ना. आता घाला तुम्हाला काय धुडगूस घालायचा ना तो घाला. मी चाललो. मी नाही करत प्रॉम्प्टिंग. अरे हे ऐक थोडं. हे पंढरी. अरे तू गेला वाटत. पंढरी तो गेला वाटतो. अरे वसाऱ्या मी बोलतो. प्राउंटर गेला वाटत. अरे अरे माता रे. आता काय? सत्याला सामोरं जाऊ. चल मग. नमस्कार मायबाप प्रेक्षक हो. आम्ही एका तरुण पोराला प्राउंटिंगची जबाबदारी दिली होती. त्याला थिएटरचा काही अनुभव नव्हता. त्याच्या चुकीच्या प्राउंटरमुळे हा आजचा प्रयोग आम्हाला येथेच थांबवावा लागणार आहे. खेदाची गोष्ट म्हणजे आता ह्या असल्या लोकांच्या हाती ही रंगभूमी द्यायची का? म्हणजे ही तरुण पिढी स्वतःला सिन्सिअर आणि जेन्युन समजतच नाहीये. वा वा. एक गोष्ट सांगा, आता प्राउंटरचं पाठांतरच नसेल तर काय करायचं या रंगभूमीने? क्षमस्व.